सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात। 3000 कोटींच्या वल्लग्ना करण्यापेक्षा पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळवण्याच्या कामासाठी किती निधी आणला? चालू वर्ष पर्जन्यमान कमी झाले, परिणामी ऊसाचे उत्पादन घटले। त्याचा परिणाम पुढच्या गळीत हंगामावर मोठ्या प्रमाणात जाणवणार असून शेतकरी सभासदांकडे उभे असलेले ऊसाचे पीक व खोडा जगवण्याचे मोठे आव्हान असून उन्हाचा तडाखा प्रचंड आहे। तेव्हा मायबाप शासनाने गोदावरी कालव्यांच्या तातडीने एक पाट पाण्याचे आवर्तन सोडावे, अन्यथा शेतकरी उद्ध्वस्त होईल अशी भीती संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी व्यक्त केली। सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या 61व्या गळीत हंगामाची सांगता बुधवारी अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांच्या उपस्थितीत संचालक राजेंद्र व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ स्वाती कोळपे या उभयंतांच्या हस्ते संपन्न झाली। त्या प्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते। पाथर्डी तालुक्यातील तिसगाव वनपरिक्षेत्र विभागांतर्गत येणाऱ्या करंजी येथील जंगलाला बुधवारी सकाळी 11 वाजता पुन्हा भीषण आग लागली। रात्री 10 वाजेपर्यंत सर्व दूर आग पसरली होती। त्यामुळे या आगीमध्ये नेमके किती हेक्टर क्षेत्र राखरांगोळी तर किती वन्य प्राण्यांचा होरपळ मृत्यू झाला हे समजू शकलं नाहीये। दारू पिण्यास पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या पतीने पत्नीवर चाकूने वार करीत गंभीर जखमी केले। राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथे ही घटना घडली। कांचन नामदेव भोंगळे असे या महिलेचं नाव आहे। राहुरी पोलीस ठाण्यात कांचन भोंगळे यांनी पती नामदेव भोंगळेच्या विरोधात फिर्याद दिली आहे। 40 वर्षात केंद्रात व राज्यात ज्यांच्या पक्षाचे सरकार असताना जेवढा निधी आला नाही तेवढा निधी मागील 4.5 वर्षात आला आहे। हा निधी झालेल्या व होत असलेल्या विकास कामांच्या माध्यमातून जनतेला दिसत आहे। जनता या विकास कामांवर खुश देखील आहे। सर्व प्रकारची सत्ता असताना 40 वर्षात ज्यांना जे जमलं नाही ते आमदार आशुतोष काळे यांनी करून दाखवलं आहे। त्यामुळे यापुढे आपली डाळ शिजणार नाही याची त्यांना चिंता सतावत असताना स्थानिक पातळीवरील कोणत्याही निवडणुका नसताना 2 जबर झटके बसले आहे। मात्र या 2 झटक्यात आता संतुलन बिघडू देऊ नका असा उपरोधिक सल्ला कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे माननीय व्हाईस चेअरमन सुधाकर रोहम यांनी ज्येष्ठ नेते बिपिन कोल्हे यांचे नाव न घेता दिला आहे। पाथर्डी शहरात काही भागात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे तर काही भागात नळाला पाणी सुटल्यानंतर रस्त्यावर पूरदृश्य वाहणारे पाणी। अशा पार्श्वभूमीवर धामगाव रस्त्यावरील पाईपलाईन गेल्या 15 दिवसांपासून फुटली असून त्या विभागात पाणी पुरवठा असेल त्या दिवशी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते। पालिका प्रशासन अथवा पाणी पुरवठा विभाग याकडे लक्ष नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। संगमनेर शहरात एका सलूनमध्ये महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली। याबाबत शहर पोलीस ठाण्यात तिने दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी मंगळवारी दुपारी 4:30च्या सुमारास जानदार राजा मैदान येथील एका सलूनमध्ये हेअर स्पा करण्यासाठी गेली असता सलूनमध्ये काम करणाऱ्या साबिकनं लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने फिर्यादीने म्हटलंय। याबाबत शहर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। संगमनेर येथील मेहुण्याने राहुरी येथील एका अल्पवयीन मेहुणीचे अपहरण करून तिला पळवून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे। याबाबत पीडित मुलीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्या फिर्यादीवरून आरोपी रवींद्र भाऊसाहेब बर्डे याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानाच्या जागेवर अतिक्रमण हटवण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली। पाथर्डी व कोरडगाव येथील मुस्लिम समाजाच्या बांधवांनी तहसीलदार यांना भेट देऊन तातडीने ते अतिक्रमण हटवा, अन्यथा रमजान ईदचा सण साजरा न करण्याचा इशारा देण्यात आली। याची प्रशासनाने दखल घेत अतिक्रमण त्वरित हटवून वाद मिटवला आहे।
जिल्ह्यातील अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बुधवारी जिल्ह्यातील 3734 मतदान केंद्राच्या देवायाच्या मतदान यंत्रणाची जिल्हास्तरीय सरमिसळ प्रक्रिया करण्यात आली। अखेर 4500 ईव्हीएमचे 12 विधानसभा मतदारसंघात वाटप करण्यात आले। नेवासा तालुक्यातील वाकडी येथे मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात विहिरीत पडून मृत्यू झालेल्या 5 जणांना 3.5 तासांच्या प्रयत्नानंतर विहिरीबाहेर काढण्यात बुधवारी मध्यरात्रीनंतर यश आले। यासाठी एनडीआरएफचे पथक ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले। यासाठी पोकलेंचीही मदत घेण्यात आली। गुरुवारी सकाळी 10च्या सुमारास घटना घडलेल्या विहिरीजवळच चौघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले। एकावर सलाबुदपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।